तर राहुल गांधी सर्व खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांची बस रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, त्यामुळे त्यांना निघता येत नव्हतं। त्यांचा संपूर्ण ताफा हा अडवलेला होता। या बसमधून इंडिया आघाडीचे सर्व खासदार, सर्व विरोधक हे आता निघालेले आहेत। त्यासोबतच पोलिसांचा एक मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आल्याची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरक्षा व्यवस्थेत आता मोठी वाढ करण्यात आलेली आहे, कारण इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे एकत्रितरित्या आता राहुल गांधी यांच्या निवासस्थानावरून राजघाटाकडे रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन ते आता कॅन्डल मार्च काढणार आहेत। ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, मुलींना मारहाण करण्यात आली, नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेमध्ये अद्यापही चर्चा करायला सरकार तयार नाहीये। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाहीये। याच सर्व मुद्द्यांवर आता विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तो हम सब उनके साथ जाएंगे जरूर। सर, क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया है? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उन पर अत्याचार कर रही है। इसी संदेश को कि देश अत्याचारी सरकार का नहीं गांधी का है, इस संदेश को देने के लिए लोग इंडिया अलायंस के सब नेता वहाँ जा रहे हैं। तर आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी करत आता हा संपूर्ण ताफा निघालेला आहे। राहुल गांधी आपल्या खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। विद्यार्थी रस्त्यावर आहेत आणि विरोधक त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं राहुल गांधी यांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतायत आणि विरोधक म्हणून आमची देखील जबाबदारी आहे, आम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। संदीप देसाई सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। संदीप, आपण पाहतोय राहुल गांधी सर्व इंडिया आघाडीच्या खासदारांच्या सह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। सध्याचे काय अपडेट्स आहेत? अगदी श्रीकांत, आपण बघतोय की विद्यार्थ्यांवर जो सोमवारी लाठीचार्ज झाला त्यानंतर राहुल गांधी यांनी जी आक्रमक घेतलेली भूमिका मंगळवारी आपण बघितलं, त्यांनी धरणं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर दिलेलं आणि त्यानंतर राहुल गांधींचा जो आक्रमक पवित्रा आहे तो आजही तसाच्या तसा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांची बैठक झाली। राहुल गांधी यांनी जी इंडिया आघाडीची आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा मोठ बांधल्याचं आपल्याला, इंडिया आघाडी एकत्र होती पण विखुरल्यासारखी वाटत होती, अशा प्रकारच्या भावना इंडिया आघाडीचे नेते व्यक्त करत होते। आपल्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ही एकदा गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली होती। मात्र या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा इंडिया आघाडीची बैठक घेतली आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या सगळ्या खासदारांना सूचना करण्यात आल्या आणि त्यानंतर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे सगळे खासदार राजघाटाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी इंडिया आघाडी, जर आपण बघितलं, परवा तुम्ही जरी बघितलं असेल, सगळ्यांनी बघितलं की देशानं राहुल गांधी किती आक्रमक भूमिकेमध्ये होते। त्यांनी धरणं आंदोलन दिलं, त्यांनी कशा पद्धतीनं बळाचा वापर करून राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही दृश्य जर आपण बघितली की आपण बघतोय की राहुल गांधी यांच्यासोबत सगळे खासदार तर आहेतच, मात्र जे काही प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण अखिलेश यादव असेल की प्रमुख पक्ष जे आहेत इंडिया आघाडीचे ते सगळे आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी यांनी तर त्या दिवशी धरणं आंदोलन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली होती आणि आता सुद्धा आपण बघितलं पंतप्रधानांनी आज ट्विट केलेलं आहे, त्याला राहुल गांधी यांनी उत्तर दिलेलं आहे, कशा आक्रमकपणे उत्तर दिलं आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडी असेल किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील यांच्या आंदोलनाला सुद्धा धार आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे बीजेपीचं आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवर, दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे। मेदांता रुग्णालयामध्ये ते दाखल आहेत, त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस आहे आणि 26व्या दिवशी पंतप्रधानांचं ट्विट येतंय। म्हणजे पंतप्रधान असतील किंवा सरकार असतील ट्विट करायला किंवा दखल घ्यायला किती उशीर लावला, अशा प्रकारची चर्चा देशभरामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्यामध्ये आता राहुल गांधी राजघाटाच्या दिशेनं जात आहेत। इंडिया आघाडी थोडंसं थांबवतोय, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया येते ती आपण ऐकूयात। नहीं, अब देख रहे हैं, हम जाने की कोशिश कर रहे हैं। हम 30 जनवरी मार्च जाना चाहते थे, सिंबॉलिकली गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है, इसलिए वो शायद अब खोल रहे हैं।
पता नहीं buses behind us also. What about the second bus? राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. राहुल गांधी सर्व विरोधी खासदारांसह इंडिया आघाडीच्या खासदारांसह आता राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. गांधी स्मृती भवनाच्या दिशेने राहुल गांधी हे निघालेले आहेत. आम्ही सर्व शांततेत गांधी स्मृती भवनाकडे जात आहोत. पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागलेला आहे. आजही अनेक विद्यार्थी हे दिल्लीमधल्या रस्त्यांवर लढाई लढतायत. आम्ही सर्व विरोधक त्यांच्या पाठीशी आहोत असं देखील आश्वासन खरं तर राहुल गांधी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं CJPचं आंदोलन सुरू आहे. संसद मार्च निघाला त्यावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता आणि त्याचा देखील निषेध नोंदवण्यासाठी आता राहुल गांधी आपल्या सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांसह हे गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा ताफा अडवण्याचा सुरुवातीला प्रयत्न झाला, मात्र पुन्हा एकदा आता ते संपूर्ण सहकाऱ्यांसह इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांसह रवाना झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, संदीप देसाई आपल्या सोबत आहेत. संदीप, आपण राहुल गांधी यांची खरं तर ही प्रतिक्रिया बघितलेली आहे आणि जो मुद्दा खरं तर तुम्ही मगाशी उपस्थित केला त्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय चर्चाच होणार नाही या भूमिकेमध्ये सध्या विरोधक दिसत आहेत का? अगदी श्रीकांत, आपण बघतोय राहुल गांधी यांनी आतापर्यंत दोन्ही सभागृहांमध्ये राहुल गांधी यांच्या खासदारांनी, विरोधी पक्षातल्या सगळ्या खासदारांनी, इंडिया आघाडीच्या खासदारांनी कशा पद्धतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आपण बघितलं. मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेमध्ये आक्रमक झाले, इकडे राहुल गांधी आक्रमक झाले. सदनाचं काम चालू दिलं नाही. मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही हा राहुल गांधींनी एल्गार केलेला आहे. 20 तारखेला संध्याकाळी त्यांनी एक प्रतिक्रिया दिली विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर, ज्या पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला या सगळ्यावर. आणि आता आपण बघतोय राहुल गांधी राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सगळे इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्यामध्ये. आणि ही काही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. केंद्र सरकार आमची का अडवणूक करते असा सवाल राहुल गांधी वारंवार करतायत. विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं जातंय. काल मेदांता रुग्णालयामध्ये विरोधी पक्षांचे इंडिया आघाडीचे सगळे खासदार जात होते सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी, मात्र त्यांना सुद्धा रुग्णालयात सोनम वांगचुक यांना भेटू दिलं. थोडंसं थांबवतो, एक महत्वाची अपडेट येते. राहुल जी, दोनों तरफ बैरिकेड है, आपके घर के दोनों तरफ. तर आपल्या सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांसह राहुल गांधी आता राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यानंतर आता बसेस इंडिया आघाडीचे सर्व खासदार यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्यांची बस अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलेला आहे. एकीकडे जंतर मंतरवर तरुणांचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे आता याच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही देखील रस्त्यावर उतरणार, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व विरोधक एकवटल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता सर्व विरोधी पक्षांचे खासदार, नेते हे राहुल गांधी यांच्यासह राजघाटाकडे रवाना झालेले आहेत. सुरुवातीला आमची बस रोखण्याचा प्रयत्न झाला असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. मात्र त्यानंतर आता सर्व खासदारांसह राहुल गांधी हे निघालेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च काढला जाणार अशी देखील माहिती सध्या समोर येते. विद्यार्थी आज दिल्लीतल्या रस्त्यांवर आपल्या न्याय हक्कासाठी लढाई देत आहेत आणि त्याचाच त्यांच्यासोबत सर्व विरोधक आहेत, आम्ही देखील आहोत असं म्हणत राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर आपण हे पाहतोय, खासदार मनोज कुमार झा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हातामध्ये काही फोटो त्यांच्या आपल्याला दिसलेले आहेत. ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता, त्या लाठीचार्जचे फोटो घेऊन हे सर्व खासदार, विरोधी पक्षांचे खासदार आता निघालेले आहेत. एका बसमधून इंडिया आघाडीचे हे सर्व खासदार एकत्रितरित्या आपल्याला राजघाटाच्या दिशेने हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. मात्र विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज असेल किंवा नीट पेपर फुटीचा मुद्दा, गेल्या 10 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आता विरोधक अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पेपर फुटीच्या घटनांना, वारंवार होणाऱ्या घटनांना जबाबदार कोण आहे असा आक्रमक सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे. आणि नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, त्याशिवाय पुढची चर्चाच होणार नाही, या भूमिकेवर विरोधक आपल्याला ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी याच मुद्द्यावरनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकार अद्यापही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही असा सवाल विरोधक सातत्यानं उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.